साधारणपणे सरकारने एकच हॉस्पिटल का करावं? जेव्हा असा एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने. कारण काही सरकारची चुकी आहे ना. सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोगराई पसरते. त्याच्यामुळे ह्याला नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने. पण काहीतरी नैतिकता या सरकारने ह्या बाबतीत तरी दाखवली. शहरी गरीब योजनाबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे, पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्डवर पुण्याचाच ॲड्रेस आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुण्याच्या प्रशासनाची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. आज DPTC मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही, शेवटी तो नागरिक आहे हो, या देशाचा नागरिक आहे. तुम्ही काय आधारवर आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे? ही माणुसकी आहे, हे सरकार आहे. आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आले? माझी मागणी आज DPTC मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण, मग तो कुठलाही असू दे, तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. दुसरीकडे ही जी समाविष्ट गावं आहेत त्या गावांमधली पाणीपट्टी 20% वाढवण्याचा प्रस्ताव आहे तो स्थायी समितीसमोर महानगरपालिकेने ठेवलेला आहे. एकीकडे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाही, दुसरीकडे अशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर आम्ही ताकदीने आंदोलन करू आणि आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.